मित्रांनो, मी आहे शेतामध्ये. आता मी एक तास झालं घरनं निघलो होतो आणि घरनं निघला असताना वाटात व्हिडिओ काढत येत होतो. तर आम्हाला व्हिडिओ काढत एक तास जवळजवळ लागलाय, उशीर झालाय. आता आम्ही आमच्या शेतात पोचलोय आणि तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी मी आमच्या विहिरीवर आलोय. पण वाटत चालता हे सगळा चिखलच होता. चप्पल बी माझी चिखलाने भरली सगळी. आणि हे तुम्हाला दिसतं, हे पावसामुळे सगळं जे क्षेत्र असं झालं आमचं, पावसामुळे सगळं ह्याचं चिखल झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्वारी पेरलेलं नाही, काय नाही. आता तहान लागली, विहिरीत आपल्याला पाणी प्यायचंय. तर मी तुम्हाला पाणी प्यायचंय आता या दाखवतो. पाणी प्यायचं खरं आहे, पण काय घसरण पाणी पिता येणार नाही म्हणून आपण बादली घ्यायचं होतं. बादली मी बघितली, तर मित्रांनो बादलीनं पाणी प्यावं म्हणलं तर हे बघा बादली अशी आहे. बादली ह्या जनावरांचं पाणी प्यायची, कसं का असताना पण पाणी प्यायला झाली असते, पण ह्यात घाण आहे. त्याच्यामुळे आपण ही काय घेतली नाही, हे बाजूला टाकली. आपल्याला आता ही पाणी प्यायचंय स्वच्छ, विहिरीतलं हे स्वच्छ पाणी आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, आता ह्यात थोडा कचरा जर दिसत असला तर हे पाणी चांगलं आहे, कारण हे झऱ्याचं पाणी वाहिलेलं आहे, झऱ्याचं शुद्ध पाणी आलेलं आहे. आणि तुम्ही आता बघत असाल बाजारामध्ये बाहेर पाणी जारचं पाणी पिलं जातं, एकदम ते पाणी दिसायला एकदम स्वच्छ असतं, पण त्या पाण्यामध्ये कुठलाही कशाचा अंश नसतो. लोह नाही, मॅग्नेशियम नाही, पोटॅश नाही, म्हणजे चुना नाही, कशाचाही अंश नाही. एकदम सगळं ते बाजूला मशीन काढते आणि फक्त नुसतं नावाला पाणी ठेवते. ते पाणी आरोग्याला एवढं चांगलं नाही. पण जसं तुम्ही ह्या विहिरीतल्या पाण्यातलं झऱ्यातलं पाणी जे पिऊ शकताय, आणि त्याच्यामुळं जे शरीराला कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, चुना बिना जे काय मिळतं ते सगळं ह्या पाण्यातून मिळत असतं. त्यामुळं पहिली माणसं जी होती ते कुठलं शुद्ध पाणी पित नव्हती, डायरेक्ट झऱ्याचं पाणी आणि विहिरीतलं पाणी पित होती. म्हणून माणसाचं जीवन 110, 120, 130 वर्ष जगत होती. आत्ताची पिढी फक्त 60 वर्षाच्या आतमध्येच गोंधळली जाते. का तर हे आलेलं आधुनिक जीवन जे आहे सगळं केमिकलच्या फवारण्या, भाजीपाल्यावरच्या फवारण्या आणि ज्याच्या फवारण्या असते सगळी पिकं सगळी लोकांना तशी खायला मिळतात. त्याच्यामुळे लोकांचं आयुष्य हे एकदम कमी आलेलं आहे. आणि जे आपण पहिलं खात होतो, पहिली माणसं जी आपली खात होती पिढी, ती कुठलीही फवारणी नाही, फक्त सेंद्रिय पद्धतीनं जे कोथिंबीर असू द्या, कुठलीही बी पिकं असू द्या, माळव भाजीपाला असू द्या, ती खात होती. त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य एकदम चांगलं होतं. चला आता आपण पाणी पिणार आहोत, शुद्ध पाणी. जरी वरून तुम्हाला घाण दिसत असते, निवळलं की त्याच्यामधलं जे काय सगळं मॅग्नेशियम, पोटॅशियम सगळं काय आहे ते आपण आपल्या पोटामध्ये पिणार आहोत. तुम्ही सुद्धा पिला चाल, एकदम छान वाटतं पाणी प्यायला. आपण पिऊ आता, बघू, ट्राय करू. तिथनं उतरता येतं का, घसरलो तर पडलो अवघड होईल. आपण आता कसं पिऊ, एक नंबर. वा वा वा. बघा मित्रांनो, आता इकडे बघा माझ्याकडे, हात आपण थोडासा धुवू. हे तुम्हाला पाणी दाखवतो आहे बघा, इकडे दाखवा पाणी, जवळनं पाणी दाखवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय का, किती स्वच्छ पाणी आहे. हे बघा, बघितलं, काही सुद्धा घाण नाही, एकदम स्वच्छ चकाचक पाणी आहे. प्यायला किती छान वाटतंय बघा. इकडं बघा, नारळासारखं पाणी आहे. अहो किती मजा आहे. अहो घरात बिस्लरीचे बॉटल, हॉटेलमधली बिस्लरीची बॉटल, ऑक्सिजनची घ्या, नाहीतर कशाची घ्या, नाहीतर ॲक्वाची घ्या, त्याच्यापेक्षा हे विहिरीतलं ओंजळीलं पाणी पिलेलं अहो किती पौष्टिक आणि किती हे आहे ते तुम्हाला विहिरीतलं पाणी असं पिल्यावर कळतं. परत एकदा पाणी बघा, वरनं जर घाण दिसत असली तरी बघा ह्याच्यामध्ये काहीतरी मिळतंय का तुम्हाला घाण. एवढं स्वच्छ पाणी आहे. आणि मन तृप्त झालं. असं पाणी मित्रांनो प्या, पोटभर पाणी पिलं, ताण लागली होती. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.